भाजप काँग्रेसमय झाली आता जेवढे भाजपमध्ये निवडून आलेत ना 70% काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सगळ्याचे लोक घेऊन त्याने केलेत. जेवढ्या पोलीस चौक्या नाहीत तेवढ्या मुंबईत शिवसेनेच्या शाखा आहेत. पोलीस स्टेशनला जाण्याचा पहिला शिवसेना शाखेत येतो आम्ही. त्या शाखेत आलेल्या माणसाला आधार देऊन त्याचं कॉम्प्रोमाइज करून त्याला समाधान करतो. ते म्हणतात ठाकरे ब्रँड संपलाय. ठाकरे ब्रँड जवळ चंद्र सूर्य आहे तोवर संपणार नाही. ठाकरे हा एक जीवन असणारा छत्रपती शिवाजी महाराज जसं नाव घेतल्यास अंगात रक्त सळसळते तसं ठाकरे म्हणलं ना अंगात रक्त सळसळते. आणि आम्ही मुंबईकर आहेत. आम्हाला सुखादुखात ठाकरेचे शिवसैनिक रस्त्यावर उतरून आम्हाला दवाखान्यात देतात. अँब्युलन्स आहे रोड क्रॉस करून देतात. आमच्या सर्व सुखदुखात हा शिवसैनिक सदैव खडा आहे. पाणी भरलं पाऊस पडला नदीला रस्त्यावर रोडवर पाणी झालं ना तरी शिवसैनिक रस्त्यात उतरून. तुम्ही कुठले आम्ही चंबूर. तुम्ही चिंबूर. ते म्हणतात ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं. ठाकरेनं त्याला आणलं धरून भाजपला आणि हळूहळू बोट धरा गेलं की वरी चढले आणि डोसक्यावर बसलेत. असं त्यानं भाजपवाल्यानं केलेलं आहे. आणि ठाकरेनं जे केलं ना मुंबईत ते कुणीच काय केलेलं नाही. जे दिसतंय मोदी कोणा शाळा शिकले जे काँग्रेसनं बांधले ते शाळा शिकले. देवेंद्र फडणवीस कोणा शाळा शिकले काँग्रेसनं बांधलेल्या शाळा शिकले. त्यांनी बांधली का शाळा 2014 पासून ते आले सत्तेत. हे कोस्टल रोड हे सांगण्यात ना हे टेंडर केव्हा निघालं त्याने दाखवा आम्हाला. हे टेंडर पहिलेच निघालेलं आहे. आता श्रेय घ्यायलेत कुणी बी. श्रेय घ्यायला काय त्याला श्रेय घेणारच ना. ते म्हणता आम्ही कोस्टल रोड बांधला आम्ही केलं मुंबईकरांसाठी. ते ठाकरे उद्धव ठाकरेंना मंजुरी दिलेली आहे. आणि बाळासाहेब ठाकरेचा विचार होता ते कोस्टल रोडचा. कारण बाळासाहेब ठाकरे सांगितलं होतं मुंबईची ट्रॉफिक जर हटवायची असेल तर आपल्याला कोस्टल रोड काढणं गरजेचं आहे. अटल सेतू सुद्धा तेव्हाच काँग्रेसच्या काळात मंजूर झालेला आहे. पण ह्याच्या राजकारणामुळे थोडा लांबला. मध्ये कोविड झाला काय झाला आणि आता आहे ना ते ईडी सीबीआय लावून हे लोक रडू गेलेत भाजपमध्ये. कोण इमानदारीने गेलाय सगळे रडू गेलेत ईडीला सीबीआयला भेऊन. संध्याकाळी पहाटे 5 वाजता ईडीचे लोक जातात त्याच्या दारात. भाजपवाल्याच्या घरात कुठं ईडी गेली दाखवा. भ्रष्टाचार केला म्हणतात महापालिका. भ्रष्टाचार केला तर मग त्याने कशाला घ्यावा भाजपमध्ये. बडगुजर नाशिकचा आहे सलीम कुत्त्यासोबत सांगितलं संबंधात आतंकवादी आहे आणि त्याला भाजपमध्ये प्रवेश कोणी दिला त्याने दिला ना मुंबईत आणून. मग आधी आरोप कुठे केला विधिमंडळात निलेश राणेने आरोप केला की सलीम कुत्त्यासोबत बडगुजर आहे हे पार्टीत होता आणि भाजपात गेला की संपली पार्टी. एसआयटी लावली होती एसआयटीचं काय झालं कोणा किती एक भ्रष्टाचार नाही सगळे भ्रष्टाचारी भाजपनं भरलेत. ओरिजिनल भाजप राहिलीच नाही. भाजप काँग्रेसमय झाली आता जेवढे भाजपमध्ये निवडून आलेत ना 70% काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सगळ्याचे लोक घेऊन त्याने केलेत. ते भाजप ओरिजिनल वाले चटाय उचलेलेत. सुधीर मुनगंटीवारचं काय झालं बरोबर. अजय मेहताचं काय झालं बरोबर. पंकजा ताईला आता मंत्रीपद दिलं ह्याच्या पहिले दिलं का पंकजा. म्हणतात मराठी मतं आमची आहेत मराठी माणूस आम्हाला मतं देतो. ठाकरे फक्त मतांसाठी वापर करतात मराठी माणसांचा. असं बिलकुल चुकीचं आहे. त्याच्या भाजपवाल्याचं हे बोलणं ना 100% चुकीचं आहे. इथं ठाकरेचा शिवसैनिक रस्त्यावर उतरतो कोणाला त्रास झाला त्याला पटकन दवाखान्यात नेणं. कुठल्याही अडचणीला रात्रीच्या 12 वाजता सुद्धा शिवसैनिक रस्त्यावर. जेवढ्या पोलीस चौक्या नाहीत तेवढ्या मुंबईत शिवसेनेच्या शाखा आहेत. मुंबईत शिवसेनेच्या शाखा जेवढ्या पहिला माणूस पोलीस स्टेशनला जाण्याचा पहिला शिवसेना शाखेत येतो आम्ही. त्या शाखेत आलेल्या माणसाला आधार देऊन त्याचं कॉम्प्रोमाइज करून त्याला समाधान करतो. पोलिसात जाण्यापेक्षा पहिले लोक शिवसेना शाखेत येतात. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. आम्ही शाखेत रोज बसतो. कोण कशाच घराने घेऊन येतो कोण कशाच घराने येतो तर आम्ही सगळं निर्वासन आम्ही शाखेत करतो. आणि नंतर त्याचे नाही झालं तर नंतर जा. पण 100% मधले 70 ते 80% लोक तिथं समाधान होऊन जातात. आज बी कोणाच्या शाळेला ऍडमिशन असेल कोणाचं ऍडमिशन होत नाही कोणाचं काही होत नाही त्याचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तिथं ऍडमिशन घेऊन देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक रस्त्यावर गल्ली बोळात. शेवटचं सांगा महापौर यांचाच होईल ठाकरेंचा. महापौर हा मराठी होणार मुंबईकर होणार आणि हिंदू होणार. हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है. सेना भवनाबाहेर आपण होतो.